हॅलो वेलकम पुट्ट्यो, कशी काय मजेत? बाकी कसं काय तुमचं सांगत ना लवडे हो. कमेंट गिमेंट करत जा. चॅनल नवीन आहे तर याचा अर्थ असा नाही का कमेंटच नाही करायचा. पण जाऊ द्या बाकीचे पोकन घेते. मेन विषय म्हणजे हे सांगायला आलो आहे मी. का 4-5 दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला होता, पण आज आलो इकडं माझ्या वावराकडे आलो आहे. विसरून पाहून घ्या. तर असं आहे आपलं वावर. कॅमेरा फ्लिप होते का बेटा? फोटो निघतात त्यानंतर फ्लिपचार ऑप्शन नाही तिकडे, त्याच्यात बोकत तिकडं पाहिलं ना एक बार, समाधान नाही का? तर सांगण्यासाठी हे आलं तुम्ही का जर आपल्याला टार्गेट काही अचीव केला असेल, आपण काही कोणत्या टार्गेटवर पोचायचं असेल आपल्या लाईफमध्ये, तुम्ही काही ठरवलं असेल काही इथं जायचं आहे, इथपर्यंत पोचायचं आहे, तर कसं आहे त्या गोष्टीसाठी माहिती आहे काय, 2 गोष्टी असणं महत्त्वाचे आहे. त्यात म्हणजे एक नशीब आणि दुसरं म्हणजे मेहनत. ह्या दोन्ही गोष्टीपैकी जर एक गोष्ट जरी नसेल ना, तर कसं आहे ते काम खराब होते. आता तुम्ही म्हणता नशिबात असन तर सगळं भेटन, हे बरोबर आहे. पण कसं आहे, नुसतं नशीब असून काही फायद्याचं आहे नाही. कारण कसं आहे, जोपर्यंत किंवा समजा असंही समजा काय नशिबात होतं, नशिबानं भेटलं. अरे पण नशिबानं भेटलं ते टिकत नाही जास्त दिवस, हे मान्य करा तुम्ही. नशिबानं भेटलेलं जास्त दिवस टिकत नाही. पण मेहनत घेऊन नशीब असलं आणि ते जर तुम्ही मिळवलं, ते भेटलं तुम्हाला, पण त्यासाठी तुम्ही मेहनत बी घेतली असेल, तर इमानदारीने सांगतो ते आयुष्यभर टिकते. फक्त नशिबाचं भेटलं ते फुकटाचं कधी नसते टिकत. तुम्हाला सांग काही जणाले पसते फुकटाचे बी, तर तसं नाही आहे. ते फुकटाचं बरोबर निघते, निघणारवाल्याला माहीत राहते, आपल्याला फक्त दिसत नाही दिवस. म्हणून म्हणतो मी का. आणि दुसरा विषय म्हणजे पाहता नशीब ते सांगितलं जातं. दुसरा विषय म्हणजे असा का मेहनत. जर नशीब नसेल आणि फक्त मेहनत असेल तर आयुष्यभर बी घाण घालत राहा. बाप जन्मात तिथपर्यंत नाही पोचू शकता जिथं तुम्हाला पोचायचं आहे, जे तुमचं टार्गेट असेल. इमानदारीने सांगतो. कारण बरेच जणांचं असं चालते लिखायचं का नुसता मेहनत घेत राहते तर ती घंटा तरी भेटत नाही. तर म्हणून म्हणतो मी का दोन्ही गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. नशीब जर असेल तर मेहनत बी तुम्ही घेत असाल तर मग तुम्ही तिथपर्यंत पोचू शकता, ते टार्गेट तुम्ही अचीव करू शकता. पण नुसती एक गोष्ट असल्यानं काही फायदा नाही आहे. मी इमानदारीने सांगतो काही फायदा नाही आहे. तुम्ही ऐकलं असेल का किस्मत महलों में राज करती और टॅलेंट सडको पे तमाशा. काही गोष्टी ऐकल्या असेल, तो आयुष्यावर बी तमाशाच करत राहते सडकीवर. नशिबात नसलं त्याच्यात तो कधीच बाप जन्मात तो रॉयल पॅलेसमध्ये जाऊ नाही शकत ना, तो खरेदी करू शकत. तर म्हणून असं म्हणणं आहे माझ्या का ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही पहा, ट्राय करा. असं नाही काही केलंच नाही पाहिजे. दोन्ही गोष्टी ट्राय करून पाहिल्या पाहिजे. नशीबी चेक केलं पाहिजे आणि मेहनत घेताव का नाही ते बी चेक केलं पाहिजे. तर मी मेहनतीत नशीब कोण म्हणत आहे, तर पाय पण घ्या. मेहनत करत आहे त्यासाठी तुम्हाला ते अचीव व्हायसाठी नशीब लागते. कारण माहिती आहे काय, मेहनत भक्कम जण घेते. असं नाही का तू एकटाच घेऊन राहिला किंवा तुम्ही एकटेच घेऊन राहिले मेहनत. सगळेच जण मेहनत घेते, बरेच जण मेहनत घेते, सगळे नाही म्हणत, बरेच जण मेहनत घेते. तर तेवढ्या जणांपैकी की तेवढ्या जणातून मेहनत घेणाऱ्या तुम्ही त्याच्याबरोबर इक्वलच आहे ना. तुम्ही जास्त कमी तर काही घेऊनच नाही राहिले, ते जास्त कमी काही घेऊन नाही राहिले, सगळे मेहनत सारखीच घेऊन राहिले. मग त्याच्यात तुमचा नंबर लागणं नशीब पाहिजे ना. एवढं तर पटते तुम्हाला. म्हणून मी म्हणतो का नशीब आणि मेहनतची जोडी असली पाहिजे. नाही तर ती एक जर असेल तर काही कामाचं नाही आहे. नुसती मेहनत असली तर आयुष्यभर घाण घासा तुम्ही, काही झाटा होत नाही. आणि नशीब असलं तर नशिबाचं जास्त दिवस टिकत नाही. म्हणून म्हणतो तुम्हाला काय दोन्ही गोष्टी तुम्ही जपल्या पाहिजे आणि त्या समजूनच तुम्ही बाकीचं प्रोसेस करायला पाहिजे. जवळचे लोक इकून तिकून येत राहतात, मला पाहा लागते त्याच्यावर. म्हणजे कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे बा. आणि बस काय सांगणार होतो मी तुम्हाला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज टाकायला मला बी थोडं बहुत मोटिवेशन भेटत जाईल तुमच्याकडून. मग बाकी काय म्हणता, माझ्यावर पाहतात एक बार पाहून घ्या. चला तर मग तुम्हाला आजचा विषय समजला असेल काय मी सांगत होतो, तुम्हाला काय सांगण्याचा ट्राय केला आहे तर ठीक आहे. ओके, समाधान आहे. चल ठीक आहे मग.